आपल्या घरी आल्यावर जेव्हा करे पस्तावा हो, आपल्या आईकडे पाहून रे दादान कौन है? मेरे को सवेरे किसने फोन किया तो मालूम नहीं। ये गांव का कोई बुजुर्ग होगा, अच्छा आदमी होगा, उसने मेरे को फोन किया कि मैयत हो गई करके, मर गया करके। कोई कौन मर गया, कहाँ पे मर गया, अभी देखना पड़ेगा। ये दिखते भाई। हेलो भैया जी, कह रहे तूने फोन किया था? हो साहेब, फोन किया था। हो क्या हो गया साहेब? हाँ, मी बाहेर गेलो होतो. बाहेर होतो मी. बाहर म्हणजे पटाला गेला होता? नाही, बाहेर फिरायला गेलो होतो मी. फिरायला गेला होता? हो. तिकडून मी सकाळीच गेलो, हा, दुपारपर्यंत घरी आलो मी. दुपारी घरी आला? हो. मग तर मी घरी आल्यानंतर पाहिलो तर माझी आई दरवाज्यावर पडून होती. बोलून होती? हो. ठेस लागे सर, पडली सर. आईला उठवलो मी, हा प्रयत्न केला पण उठले नाहीत. मी अजून जवळ गेलो हा, तर तिच्या हातामध्ये साहेब एंट्रीची बाटल होती. एंट्रीची? हो. मग तर होऊ शकतं साहेब कदाचित एंट्री पेलं नसल. पेला नसल? हो साहेब, हातातच बाटल आहे तर. एंट्री पेला असल का तुमने पाटला असतील? हा, अबे डोरे काढ नको झाल्या माजऱ्या, देखा नाही? मैं इन्स्पेक्टर खतरनाक हूँ, आखुरा पण बोल लगेच लंबा. साहेब तुम्ही काँग्रेस होता लगेच तर. देखता ना नाही तर तुम्ही घेणे तर उलट. ये तो एंडो सल्फान है. आगे हाँ से डोरे कौन पाते करते रे त्याला याचा भेवत लागते महापेक्षा डबल आणि ती हे रेट लावून मला घरातल्या घरात का करी
कपडे फाटून देते पण सोडणार नाही हा. अरे एंडो से पान इसने पी होंगी का तुला पाडला नाही साहेब मी आलो घरी तर पडून होती माझी. पडून होती. ठीक आहे ठीक आहे. आता याले तरी काम करू याची माय हा कसा पाडेल ना हा का पाडला नाही साहेब. डोळ्यावर हात ठेव बरं. मांगा हात ठेवतेस का बे? ठीक आहे. इसको साला मांगा काउंट को लगते ना का करू साहेब सांगा. काउंट तुझा काय हात आहे काय त्यात नाही साहेब माझा काय हात नाही. इसको पोस्टमार्टम के लिए पीएससी में भेजते. हो साहेब गाडी हा? बोलून टाका तुम्ही. गाडी बोलवली येऊन आली गाडी. बरं ठीक आहे सर. ठीक आहे. हो कुतवाल पटेल साहब ओ पटेल जी इसको पीएससी में लेके जाओ पोस्टमार्टम करने के लिए. फिर बाद में इसको लाद दे देना. ठीक है चलो. हो गई क्या लेके जाओ. पंचनामा वही करूंगा मैं इसका. बघा लेकरा बारासाठी माझ्या माता माऊल्या काय काय करतात आणि देवा माझ एकच एक लेकरू आणि मी जर दुसरं घर केलं तर या महान लेकराचं काय होईल. माझ्या लेकराला कोण पोसन कोण जेवायला दे. त्या लेकराच्या जीवासाठी माझ्या माता माऊल्या आपलं संपूर्ण शरीर गारतात पण दुसऱ्या पतीची आस करत नाही. किती हिंमत आहे माझ्या माऊल्यामध्ये माझ्या आई बहिणीमध्ये. खूप हिंमत आहे दादा. कष्ट करतात रात दिवस आणि त्या लेकराला लायण्याचं मोठं करतात. कशासाठी का देवा चला आज मी माझ्या लेकरासाठी माझं शरीर खराब करीन घासीन कष्ट करीन. उद्या माय लेकर मोठे झाल्यावर मला खूप सुख देते. मला म्हातारपणात सहारा करतील. खूप इच्छा असते माझ्या माता माऊल्यांची. खूप इच्छा असते पण कधी कधी एवढे कष्ट करून अशा प्रकारची घटना घडते. शेवटी त्या माऊल्यांना वाटते का अरे 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 काय निघला माझ्या पोटी हिरा काय निघला पोरगा काय निघली पोरी. म्हणून कधी कधी आजच्या जमान्यात काही काही माता माऊल्या म्हणतात का नाही मुलगा भलाई बेईमान होईल पण मुलगी कधी बेईमान होणार नाही. कधी विसरणार नाही मुलगी आपल्या माय बापाला कधी विसरणार नाही. हे सुंदर एका बाईची कहाणी मी तुमच्या समोर ठेवली आणि मी कहाणी अशी बनवतो की माझ्या कहाणीमध्ये वाईट तुम्हाला कधी दिसणार नाही आणि मी वाईट कहाणी बनवतच नाही. की कमीत कमी माझ्या कहाणीमधून काही माझ्या माऊल्यांना काही विशेष मिळेल आनंद होईल काही अनुभव मिळेल माझ्या कहाणीतून. मी अशा पद्धतीची कहाणी बनवतो माऊल्यांनो दरवर्षी. मागच्या वर्षी तुम्हाला नवीनच कहाणी दिली त्याच्या अगोदरच्या वर्षी नवीनच कहाणी दिली या वर्षी नवीनच कहाणी दिली पुढच्या वर्षी पुन्हा वेगळीच कहाणी देणार. मला खूप खुशी आहे मला खूप आवड आहे कारण की पोवाडा बनवणारे शाहीर मरून गेले. नत्तू बाळासारखे हरिभटला सारखे मोठे